1 वर्षापूर्वी आमचा हा ग्रुप तयार झाला. आता तुम्ही म्हणाल सृजन सखीने काय दिलं? सृजन सखीने प्रेम, उत्साह आणि काहीतरी नवीन करण्याची संधी. सृजन सखीचा प्रवास अत्यंत सुंदर होता. का? कारण की नवीन मैत्रिणी मिळाल्या, नवनवीन कल्पना मिळाल्या आणि आमची एक अशी स्वतःची सृजन सखी म्हणून एक नवीन ओळख निर्माण झाली. या 25 तारखेला आमच्या सृजन शक्ती ग्रुपला 1 वर्ष पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी मी माझ्या संपूर्ण सृजन शक्ती ग्रुपला मनापासून धन्यवाद म्हणते आणि खूप 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 शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी सृजन सखी वंदना. सृजन म्हणजे निर्मिती. एखाद्या नवीन गोष्टीला जन्म देणे म्हणजे सृजन. एखादी नवीन गोष्ट कल्पकतेने तयार करणे म्हणजे सृजन. येता खेता जडले नाते आनंदाचे नंदनवन झाले. सृजन सख्यांनो आपल्याला 1 वर्ष पूर्ण झाले. सृजन सख्यांनो आपल्याला 1 वर्ष पूर्ण झाले. या 1 वर्षात मी मिळवलं काय, तर माझ्यातली हरवलेली मी मला परत मिळाली आणि या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होतो. मैत्रिणींना रोजच्या धावपळीतून, संसाराच्या जबाबदारीतून माझ्यासाठी काढलेला हा एक विरंगुळाच आहे. इथे येतो, आपण खेळ खेळतो, त्यामुळे आपले मन प्रसन्न होते. आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते, आपण ताजेतवाने होतो. शारीरिक सुदृढता, मानसिक आनंद आणि आपल्यातली मैत्री हे या वर्षभरात मिळालेली माझी खरी कमाई आहे. असाच आपला हा ग्रुप निरंतर चिरंतन सुरू राहो अशी आपल्या या ग्रुपला मी सदिच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी सृजन सखी सौ निलिमा देशपांडे. सृजन सखी म्हणजे आत्मविश्वास, सृजन सखी म्हणजे नवीन ओळख. सृजन सखीमुळे आम्हाला एक नवीन ओळख मिळाली. आम्ही काहीतरी करू शकतो याचा आत्मविश्वास मिळाला. सृजन सखीमध्ये मला छान मैत्रिणी मिळाल्या, चांगली ओळख मिळाली, नवीन नवीन गोष्टींची माहिती मिळाली, नवीन चांगली संकल्पना आम्ही करू शकतो, त्याच्यावर काम करू शकतो याचा आत्मविश्वास मिळाला. येत्या 25 तारखेला आमच्या सृजन सखीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींना आणि ग्रुपला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी सृजन सखी सौ रुपाली पाठक. सृजन नावातच नाविन्य आणि गोडवा आहे. सृजन सखींबद्दल मला खूप काही सांगावेसे वाटते. सर्वप्रथम मंगळागौरीचे खेळ खेळण्याची माझी इच्छा या ग्रुपमुळे पूर्ण झाली. सृजन सखींनी मला खूप छान साथ दिली, प्रेरणा दिली आणि आमच्यामध्ये खूप छान अशी मैत्री आणि जिव्हाळा तयार झाला. सृजन सखीच्या साथ आणि प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आमच्या ग्रुपला आज 1 वर्ष पूर्ण झाले. सृजन सख्यांच्या या 1 वर्षपूर्तीच्या वाटचालीमध्ये मला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांच्या साथीने माझ्यात आत्मविश्वास वाढला, सकारात्मकता वाढली, मला आनंद मिळाला आणि हा आनंद असा मला कायम मिळत राहू ही सदिच्छा. आता मी शेवटी एवढंच सांगेन, तुमची आमची साथ कायम असू दे. सृजन सखींची मैत्री आनंदाने रंगू दे. धन्यवाद. नमस्कार, मी सृजन सखी सौ प्रणिता उपासनी. मंगळागौर ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं होतं आणि सुप्त इच्छा 1 वर्षापूर्वी सृजन सखी समूहाच्या माध्यमातून पूर्ण झाली. सृजन सखीमुळे आत्मविश्वास वाढला, स्टेज डेअरिंग आले. मंगळागौर, डोहाळे जेवण, बारसं आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून सृजन सखी समूहाने अनेक कुटुंबांच्या आनंदाच्या क्षणांना अधिक संस्मरणीय बनवले आहे. आपल्या कल्पकतेने, उत्साहाने आणि उत्कृष्ट नियोजनाने या समूहाने समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या यशस्वी 1 वर्षाच्या प्रवासासाठी समूहातील सर्व सखींचे अभिनंदन. पुढील काळातही सृजन सखी अशाच नव्या उंची गाठत राहो आणि सर्वांच्या जीवनात आनंदाचे रंग भरत राहो ही शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मैत्रिणींनो, मी सृजन सखी अश्विनी पटवर्धन.
सृजनसखी म्हणजे सकारात्मक ऊर्जा, सृजनसखी म्हणजे नवीन कल्पनाशक्ती आणि सृजनसखी म्हणजे प्रेरणा. सृजनसखी ग्रुपमुळे मला नवीन नवीन मैत्रिणी मिळाल्या, माझ्यातील आत्मविश्वास वाढला, माझ्यातील मी मला सापडले, मला एक नवीन व्यासपीठ मिळालं. येत्या 25 जूनला आमच्या सृजनसखी ग्रुपला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या प्रवासामध्ये आम्ही मैत्रिणी खूप नवीन नवीन गोष्टी शिकलो, नव्याने घडलो. माझी स्वतःची सृजनसखी नावाने एक नवीन ओळख तयार झाली. माझ्या सर्व मैत्रिणींच्या सोबतीने आणि सहभागामुळेच हा पूर्ण प्रवास मी आनंदामध्ये आणि उत्साहाने पूर्ण केला आहे. माझ्या सर्व मैत्रिणींना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी सृजनसखी अर्चना चौधरी. सृजन म्हणजे निर्मिती. मलासुद्धा नवीन नवीन गोष्टी करायला खूप आवडतात. काहीतरी वेगळं युनिक करायला मला आवडतं. माझं काय व्हायचं की शेत, आईचं घर, माझं घर एवढंच माझं विश्व होतं आणि त्यामुळे मला आहे ना बाकीच्यामध्ये असं वाटायचं की आपल्याला मिक्स होता येईल की नाही, आपण होऊ शकेल की नाही. थँक्स टू अप्पू. तिने मला जेव्हा विचारलं मी लगेच हो म्हटलं. ग्रुपमध्ये जॉईन झाली आणि सगळ्या मैत्रिणींमध्ये मला पुन्हा माझ्यातली अर्चना मला मिळाली. आणि तुम्हाला सांगू, जेव्हा मी स्टेजवर माझी ओळख एक शेतकरी म्हणून करते ना, म्हणजे ते म्हणतात ना की घर से मेरा सीना चौडा हो जाता है, अगदी तसंच मला होतं. मला खूप छान वाटतं की अभिमान वाटतं मला आपल्याला की आम्ही सृजनसखी एवढं सगळ्यांना आमचा कार्यक्रम एक युनिक कार्यक्रम वाटतो. सगळे जेव्हा म्हणतात की नाही तुमचं सृजनसखी काहीतरी वेगळं आहे असं म्हटल्यावर मला खूप अभिमान वाटतो. सगळ्या माझ्या मैत्रिणींना या 1 वर्ष पूर्तीच्या शुभेच्छा. मी सृजनसखी सुवर्णा कोटस्ताने. तर सृजन म्हणजे रचना, नवीन कलाकृती. आम्ही आमच्या खेळामधूनही खेळ कोणते तर बारसं, डोहाळ जेवण, मंगळागौर, लग्न संगीत या खेळांमधून नवीन काहीतरी करण्याचा, नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. पारंपरिकेतून आधुनिकता जपण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न करत असताना 25 जूनला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि हो, मैत्रिणींना भेटण्याची ओढ, त्यातून मिळालेला आनंद, यातून एक प्रकारचा उत्साह व ऊर्जा मिळते. तसेच सृजनसखी या ग्रुपमुळे स्वतःची अशी ओळख झाली. तसेच मी माझ्या ग्रुपतर्फे माझ्या सर्व सृजनसख्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. नमस्कार, मी सृजनसखी अपूर्वा वाणी. सृजन म्हणजे निर्मिती आणि नवनिर्मितीचा ध्यास असलेल्या आम्ही सगळ्या सृजनसखी. सृजनसखीचं वर्षपूर्ती आहे 25 जूनला आणि त्या अनुषंगाने बरं का मैत्रिणींनो, मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. सृजनसखीची सुरुवात जी झाली ना, तेव्हा खरं सांगायचं तर आम्हा सगळ्या जणींच्या जबाबदाऱ्या तशा कमी झालेल्या होत्या आणि काहीतरी करण्याची आस मनामध्ये होती. ही निर्मितीची आस आणि आमच्याजवळ असलेल्या क्षमतांच्या आधारावर काहीतरी नवं करण्याचा ध्यास, यातूनच निर्मिती झाली ते सृजनसखी या ग्रुपची. आणि मग गेल्या वर्षभरामध्ये आम्ही काय काय केलं तर आमच्या सगळ्या जणींना तरुणाईचे नवे पंख लाभले. स्त्रीच्या आयुष्यामधल्या विविध घटना घडामोडी या सगळ्यांना आम्ही साथ दिली त्यांच्या कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी. आणि हो, वर्षभर काय मिळालं तर कौतुकाचा वर्षाव झाला आणि टाळ्यांचा कडकडाट जो आजही रोज रात्री झोपताना आम्हाला समाधान देतो. मला असं वाटतं काय मिळवलं यापेक्षा आम्ही किती जास्तीत जास्त देऊ शकलो आणि ते सुद्धा एका नव्या रूपात. कारण आमच्या सृजनसखी ग्रुपचं स्लोगनच आहे, थाट जुनाच आहे पण खेळ मात्र नवीन आहे. आणि प्रत्येक वेळेला हा खेळ रंगतदार कसा होईल यासाठी आम्ही सगळ्या सृजनसखी प्रयत्नशील असतो. मला वाटतं हाच ध्यास घेऊन सुरू असलेला आमचा हा प्रवास आज वर्षपूर्तीपर्यंत येऊन ठेपला आहे. माझ्या सगळ्याच मैत्रिणींचं म्हणणं आहे की आता थांबायचं नाही आहे. आम्ही थांबणार नाहीच आहोत, पण साथ हवी आहे तुम्हा सगळ्यांची.
आणि ही साथ मिळेल हा विश्वाससुद्धा मनामध्ये आहे. चला तर आमच्या या वर्षपूर्तीच्या निमित्तानं माझ्याकडून सगळ्या सृजनसखींना आणि तुम्हालासुद्धा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा.